शेतकरी मित्र नमस्कार। आज आपण या ठिकाणी DVK ॲग्रो इंडस्ट्रीच्या फार्मवरती आलेलो आहोत। या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची 40 प्रकारची फळझाडं या ठिकाणी लावलेली आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक फळपिकांचे 5-5, 6-6 व्हरायटी अशा मिळून जवळपास 270 प्रकारची वेगवेगळी व्हरायटीज वेगवेगळे फळझाडे आपण या फार्ममध्ये लावलेले आहेत। तर या फार्ममध्ये आपण गांडूळ खत या ठिकाणी तयार करत आहोत। हा गांडूळ खत तयार करण्यासाठीचा नवीन बेड या ठिकाणी भरण्याचा चालू आहे। तर आपण पाहू शकतो की या झाडाच्या खाली हा गांडूळ खताचा बेड भरण्याचं हे काम चालू आहे। तर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी शेडनेटमध्ये किंवा सिमेंटचे वगैरे बेड करून त्यांचा खर्च वाढवण्याऐवजी आपण या झाडाच्या आधारे या सावलीच्या आधारे या झाडाखाली आपण गांडूळ खताचा बेड हा करत आहोत। या झाडाखाली करण्यामागील फायदे असे आहेत की त्या झाडामुळे टेम्परेचर हे कमी राहतं आणि गांडुळांच्या वाढीमध्ये त्यांची प्रोसेस चांगल्या पद्धतीने होण्यामध्ये अतिशय चांगला फायदा होतो। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मागील 2 महिन्यामध्ये जो जुना बेड आपण लावला होता किंवा ह्याच्यामध्ये खत भरलं होतं, तर हे अतिशय चांगल्या पद्धतीने हा खत आता तयार झालेला आहे। हा खत आपण आता झाडांना घालण्यासाठी रेडी झालेला आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण गांडुळांची संख्या पण चांगल्या पद्धतीने आहे व खत एकदम हा भुसभुशीत या ठिकाणी झालेला आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी हे शेडनेट वगैरे करून खर्च वाढवण्याऐवजी झाडाच्या खाली पण अतिशय चांगल्या पद्धतीने हे गांडूळ खत निर्मिती करू शकतात। धन्यवाद।